सो हे गाईस, गुड आफ्टरनून. आजचा आहे डे 1 ब्लॉग आणि आत्ता आपण आहोत करंटली नेरूळमध्ये, नेरूळ सिटीमध्ये आहोत, ईस्ट साईडला. ॲक्च्युली आज आपण एका स्पेशल गेस्टला भेटायला चाललो, म्हणजे स्पेशल आहे. सो आजचा आहे डेली ब्लॉगिंगचा पहिला दिवस. आजपासून होतील डेली ब्लॉग्स चालू. सो बघूया, आता जाऊया. लोकेशन तर आला आहे त्यांच्या लोकेशनवर जाऊन त्यांच्याशी भेटून मस्त काही गोष्टी त्यांच्याशी बोलू. खूप वर्षांनी त्यांना भेटतोय मी आज. सो बघूया काय कसा रस्ता. आता चाललो इथून सरळ. सो स्टे ट्यून, बघूया काय कशी जर्नी असते आजची डे 1ची. ओके, तोपर्यंत बेसिकली मुद्दा असा आहे की आफ्टर काही एक 7-8 वर्ष जरी धरून चाला, 7-8 वर्षांनी आज त्यांना जाऊन मी भेटतोय. सो बघूया, आज ते भेटले तर ठीक आहे, नशिबात असेल तर. पण आज आपण त्यांना थोडंसं मास्क घालून भेटूया, बघू ओळखतात का. सो स्टे ट्यून फॉर द पुढची जर्नी. फुल स्टेंड आहे भाई. वाटतं असे ओळखू शकतात. बघूया, चाललो तर काय लोकेशन प्रमाणे तर याच एरियात असायला पाहिजे. लेट्स चेक फॉर फर्दर. बघूया काय होतं. कंटाळलो पाहिजे, लय जर्नी करून आलो. हां, काहीतरी दिसतं, एक मिनटं. अँड फायनली यर. बघूया आहेत का. आलो तर आहे. एक मिनटं फक्त थोडासा दाखवायचा विसरलो, तो ही व्यक्ती कोण आहे. बाय द वे, हे आमचे अमान सर आहेत, जे आम्हाला 7-8 वर्षापूर्वी शिकवत होते. म्हणजे मॅथ्स फेवरेट सर आहेत. सो सर, थँक्यू टाइम काढण्यात. अरे बस क्या सर, बाय. चलो चलो, और ज़रूर आऊँगा, मेरे प्रमोशन करने आऊँगा. चलिए सर. ओके. सो फायनली झालं आहे आता. अमान सरांना भेटलो, खूप भारी वाटलं. आमचे ॲक्च्युली विजन एड्युकेअर क्लासेस आहेत ना. सो विजन एज्युकेअर क्लासेसमध्ये ते आम्हाला शिकवत होते. आणि बघूया आता, ट्रेनमधून तर जायचं आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 ही ठाणे. हॅलो, ही पण ठाणे. आई गो, पनवेल गेली. शेट, जस्ट पनवेल गेली. आता वाट बघूया, दुसरी ट्रेन येते का. दुसरी ट्रेन. हां, बाय द वे गाईस, मेन गोष्ट, आमच्या अमान सरांनी आहे ना स्वतःचा क्लासेस उघडले, अल्फा स्टडी म्हणून. सो नक्की एकदा जाऊन व्हिजिट द्या. खूप चांगले क्लासेस आहेत आणि सर पण खूप चांगले आहेत, खूप चांगलं शिकवतात. सो अगर अमान सर आप देख रहे तो अच्छा सिखाते आप. ये एज ए स्टूडेंट, एक प्रीवियस स्टूडेंट था आपका, तो मैं बोल रहा हूँ. मिलके भी अच्छा लगा, बहुत सालों बाद मिला आपसे मैं. सो देखते, अभी जा रहा हूँ पनवेल. नेक्स्ट स्टेशन पनवेल. एक्चुअली मैं गया था कुछ अलग काम से, पर करके कुछ अलग काम आ रहा हूँ. शायद से PL की ट्रेन लगी है, पर वो लग बाय चांस CST की किधर. सो जाऊया पटकन. फायनली आगर पनवेलला. आजचा डे एकदम थकाव डे होता. बघूया आता नेक्स्ट प्लॅटफॉर्म. भूक लागली, एक काम करतो. एक बर्गर तरी का. सो बघूया अजून काय, आता काय काम आहे. चलो
भाई ये साहिल हाँ मेरे यार फोन नहीं है, हाँ मेरा मोबाइल रिचार्ज करो, नहीं तो मोबाइल फोड़ के फ्रीज में रख दूंगी। अरे यार मोबाईल जम जाएगा घंटे के मारे वो हाँ ये वेल्डिंग वाला ये अंकल हाँ ये कैसा ना सो गाईज गुड इव्हनिंग आलो आहे आता मी दुपारी झोपलो होतो आता वेल्डिंग करायला आलो आहे बघूया चार बिल लगाओगे क्या ना? मशीनीच नाही वेल्डिंग मशीनीच नाही आहे खूप टाईम झाला आहे आणि पेट्रोल करून आताशी निघालं इतर या साईडला सो बघू आता चाललोय शॉप ओपन करायला क्या क्या अरे ये हर जगह गोली वाला नहीं जाता ये गुने मार्केट जाता है जिधर से तुम चप्पल लिए थे उधर से आगे चले जाए कोली वाला डबल लगा हो जाए, हाँ डबल लगा जाएगा। ते हनुमानजी काय होते यांनी अख्खा पर्वत उचलून नेला नाही हे आमचं एक हनुमान हा हा क्या हा गाड़ी ठोक दोगे ब्रेक दबा के एक्सीलेटर मत ये करो इधर त्यांनी ओ कुछ हुआ क्या ओह बाइक वाला बचा बाइक वाला गंदा हो बचा बाबा बाबा गलती है ना सो राइट हेलो राइट नहीं हाईवे में लेके चलो सीधा चलो हाय हाय हे बघूया आता जाऊया सरळ सो स्टे ट्यून पापा का मैं छोड़ने आया था ये थार का इसको ऑन बोलो ये हल्लू हल्लू चल रहा है हम लोग सरप्राइज कर रहे हैं। हॅलो बोलतात गाडी फोर व्हीलर सिंगल माणसाचं काम नाही का भाई हळूहळू चाललाय हो भाई इससे कुछ पार्टी नहीं अभी सीधा सीधा दोनों किधर भी रुकनेगा नहीं सीधा दुकान ये मालूम तो रहेगा आजची आपली स्पेशल कामं होती ती सगळी झालेली आहेत आणि गाडी वेल्डिंग पण होतं पेट्रोल पण भरून टाकला सो ऑलमोस्ट कामं झालेली आहेत बाकीची कामं बघूया आता काय काय आली तर आली रात्री डिमांडला पण एकदा परत जायला लागेल का नाही माहिती नाही पण बघू रात्रीच्या कामावरती डिपेंड राहील पनवेलचं फेमस एंड ऑफ द डे कामं संपली जावं फायनली लास्ट आता मम्मी घेते फ्रूट कामं संपली चाललो आता सो गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि स्टे ट्यून आता डेली ब्लॉग